मध्ये मॅन ऑफ द मॅच समर्थची बॅटिंग आवडण्याचे तर वेशवी संघ टाळावाला कारकत रायगडचा क्रिस गेल एक मॅन ऑफ द मॅच खरं तर डेडिकेट केली बाला ठाकूरसाठी. त्यामुळे देखील फार मोठं मन आहे समर्थचं. अर्धशतकाची त्यांनी फिकर केलीच नाहीये. 2 अर्धशतक त्याच्या बॅटमधून आले आहेत पण जवळजवळ 182 धावांची इनिंग साकारणार समर्थची बॅटिंग आवडली असेल. एकदा टाळावाला कारकत समर्थसाठी. स्पर्धा अतिशय यशाच्या शिखराकडे गेलेल्या यशाचे प्रत्येक शिखर आज आपल्या स्पर्धेने गाठलेलं आहे आणि त्याला मुख्य कारण म्हणजे सर्व आयोजकांची मेहनत आहेत, समालोचक आहेत, गुणलेखक आहेत, सर्व खेळाडू आहेत. त्याचबरोबर मैदानाच्या अगदी मध्ये ज्यांचा प्रत्येक निर्णय अप्रतिम असा योग्य होता आणि त्यामुळंच ही स्पर्धा यशाच्या शिखराकडे गेली असे NR पॅनलचे सर्व पंचांचं आम्ही इथं स्वागत करत आहोत. दीपक बोराडे सर या आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्यांदा आम्ही स्वागत करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून सरपंच साहेबांना विनंती असेल की वस्त्रालंकार, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन 14 वर्ष निश्चितच या जासई गावामध्ये आणि या विभागामध्ये त्याने सातत्यानं पंचाच्या भूमिकेमध्ये आपण बघितलं असे NR पॅनल म्हणलं तर सातत्यानं मैत्री एक वेगळा विषय पाहायला मिळत असतो. नीरजजी राणावत यांची फॅमिली आहे. सातत्यानं असा एक मित्र परिवार ज्यांनी हे मित्र जोपासलेत आणि सातत्याने या पंचकृषीमध्ये ज्यांना फार प्रचंड मागणी अशी NR पॅनल त्यांचं इथं आपण स्वागत करतोय. तसेच नीरज राणावत यांना विनंती करतोय की आपण या मान सन्मान जबरदस्त पंचांची भूमिका सातत्यानं त्यांनी सांगितलं की इतकी वर्ष आम्ही या विभागामध्ये येतो आणि जिथं NR पॅनल तिथे सक्सेसफुल स्पर्धा हे समीकरण या घडीला सध्या सगळीकडे बघायला मिळते. त्यांचं NR पॅनल म्हणजे नीरजजी राणावत आणि बॉस हे सातत्यानं ही ज्यांना पदवी दिली आहे संपूर्ण पंच कमिटीने. अनेक खरं तर परिसरामध्ये ज्यांची पंचांची मागणी पाहायला मिळते. सर या ओके त्यांचं सुद्धा मनापासून आम्ही स्वागत करतोय. शशी मेहर यांचं सुद्धा स्वागत करतोय. तसेच या स्पर्धेसाठी DJ मॅडी अतिशय संगीतावर संगीताच्या तालावर प्रत्येकाला नाचायला लावलं. प्रेक्षकांपासून अगदी खेळाडूपासून पाहुण्यांचे सुद्धा पाय ज्या संगीतानं थिरकले आणि सर्वांच्या माना त्यांच्या संगीतानं मागे वळून बघत होतं असे DJ मॅडी यांचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतोय. वस्त्रालंकार, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं सुद्धा स्वागत करतोय. त्यानंतर या स्पर्धेचे लेखाजोखा ज्यांच्याकडे होता आणि उत्कृष्टरित्या त्यांनी तो सांभाळला असे गुणलेखक पवन राठोड यांचं सुद्धा या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करत आहोत. पवन राठोड यांचं सुद्धा स्वागत करत आहोत. वस्त्रालंकार, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करत आहे. लाईव्ह टीम उरण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी घराघरामध्ये पोचली असे प्रोप्रायटर उरण टेनिस क्रिकेट लाईव्हचे प्रोप्रायटर सूरज पाटील आणि त्यांचे सहकारी त्यांना विनंती करतो या आपला इथं सुद्धा मान सन्मान केला जात आहे. उरण टेनिस क्रिकेट लाईव्ह तसेच मंडप डेकोरेटर निखिल धुमाल आणि त्यांचे सहकारी निखिलजी धुमाल आणि त्या सहकार्यांचं सुद्धा इथे यथेचे मान सन्मान आम्ही करतोय. कारण अतिशय जबरदस्त व्यवस्था आपली या 5 रात्रीमध्ये आम्हाला बघायला मिळाली. आपलं स्वागत करतोय. तसेच ही स्पर्धा समालोचकांच्या दृष्टीने सुद्धा फार महत्त्वाची होतं. गोड आवाज सातत्याने जासई नगरीमध्ये आपल्याला ऐकायला मिळतं आणि आवाजाला अगदी उरणपणेमध्ये जास्त मागणे असे विपुल पाटील यांना सुद्धा विनंती करतो की आपण या आपलासुद्धा या शृंखलेच्या माध्यमातून आदर सत्कार केला जाईल. विपुल पाटील आणि जासई हे अगदी वेगळं नातं ज्यांनी निर्माण केलं आहे आणि समालोचन क्षेत्रामध्ये खरं तर जबरदस्त समालोचन ज्याच्या माध्यमातून सातत्यानं आपल्याला बघायला मिळतं आहे, ऐकायला मिळतं आहे आणि त्यांचंसुद्धा शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सरचे स्वागत करतो आहे. चला ज्यांचा आपण सध्या आवाज ऐकताय अशी जासई गावातील खरं तर सूत्रसंचालक आणि या परिसरामध्ये ज्यांनी अनेक त्यांच्या समालोचनातून धडे घेऊन समालोचन करण्याचा प्रयत्न केला अशी सर्वांची लाडकी आत्मानंदजी म्हात्रे आप्पा यांचा देखील आपण सन्मान करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यानं या परिसरामध्ये अनेक खरं तर सुप्रसिद्ध निवेदक पाहायला मिळतात आणि त्यामधील हा गोड आवाज सातत्यानं अनेक स्पर्धेमध्ये ऐकायला मिळतो अशी आप्पांचा आपण इथं सन्मान देखील केला.
चला आपण बक्षीस वितरणाकडे देखील वळतोय. लक्ष असू द्या संपूर्ण 5 टीम आपण उपस्थित राहा. बरीचशी बक्षिसं वैयक्तिक आहेत ती देखील इथं दिली जाणार आहेत. पण त्या अगोदर महत्वाचा जो नियम आहे या स्पर्धेचा 3 खरं तर सामन्यामधील तुमच्या धाबा तुमच्या विकेट याच फक्त आपण काउंट करणार आहोत आणि त्या धाबा त्या खरं तर पॉईंट मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज तथा क्षेत्ररक्षक यासाठीच हे खरं तर गुण आपण ग्राह्य धरणार आहोत. आणि आमचे गुणलेखक पवन राठोड यांच्या अहवालानुसार जो अहवाल आमच्याकडे आला आहे या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक तसेच एक सत्कार राहिला आमच्याकडून चुकून. जितेंद्र म्हात्रे भाऊ यांना विनंती करतो या आपलं सुद्धा आदर सत्कार या या आपला सुद्धा इथं सत्कार केला जातोय. या स्वीकारण्याच्या माध्यमातून सातत्याने 5 रात्रीमध्ये आपण इथं आलात या स्पर्धेला शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी जितेंद्र म्हात्रे यांचं सुद्धा स्वागत करतोय आम्ही या शृंखलेच्या माध्यमातून. सुंदर अशी स्पर्धा अगदी नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली. सर्व खेळाडूंना माहिती आहे की तुम्हाला जल्लोष करण्यासाठी गावागावामध्ये जायचं आपल्या गावामध्ये जायचं आहे. विजयाची ट्रॉफी आपल्याला घेऊन जायचं आहे. त्यामुळे जास्त वेळ न घेता लगेचच आपण बक्षीस समारंभाकडे वळणार आहोत. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्या क्षेत्ररक्षकाने स्पर्धेमध्ये 6 कॅचेस पकडल्या आणि 2 फलंदाजांना धावबाद केलं आणि त्यांना सायकल प्रदान करण्यासाठी अर्थात सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक बक्षीस देण्यासाठी मी निमंत्रित करतोय सुहास म्हात्रे, संकेत म्हात्रे आणि परशुराम म्हात्रे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या खेळाडूचं ट्रॉफी आणि सायकल देऊन कौतुक करायचं आहे. तो खेळाडू ठरला जातोय खंडोबा टेनिस क्रिकेटचा सुमित डोंबाले ठरला जातोय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याचं कौतुक केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. सुहास म्हात्रे, संकेत म्हात्रे आणि परशुराम म्हात्रे या विनंती करते की आपल्या शुभ हस्ते या खेळाडूचं कौतुक करावं. त्याच्याकडे आलेला प्रत्येक झेल त्याने टिपला त्याला सायकल दिली जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज ज्याने 3 षटकं फेकली या स्पर्धेमध्ये, कारण 3 मॅचचाच आपण विचार केला आहे. 1 षटक निर्धाव फेकलं, त्यामध्ये 16 धावा दिल्या आणि 8 फलंदाजांना ज्यांनी बाद केलं. अशा या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाजाचं बक्षीस देण्यासाठी मी निमंत्रित करतोय विक्रांत म्हात्रे, संतोष ठाकूर आणि मिलिंद म्हात्रे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या खेळाडूचं कौतुक करावं. विक्रांत म्हात्रे, संतोष ठाकूर आणि मिलिंद म्हात्रे यांना विनंती करतोय की या खेळाडूचं आपण कौतुक करावं. आणि तो खेळाडू ठरला आहे वहाळ संघाचा घनश्याम पाटील ठरला जातोय या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज. हबब घनश्याम पाटील याला आपण उत्कृष्ट गोलंदाज हे एकत्र बक्षीस देतोय. सर्वाधिक नामांकित आणि भरवशाचा आमचा गोलंदाज आहे आकाश शेठ पाटील यांचा अगदी विश्वासू मामा भांजे या डाब्याचे ओनर आहेत आणि स्कायराय नावानं अनेक वेळा यंगस्टर महाळ संघ खेळला आणि या संघाचा महत्वाचा गोलंदाज. या गोलंदाजाला या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून बक्षीस दिलं जात आहे. त्यानंतर या स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज ज्या फलंदाजानं 3 सामन्यामध्ये 26 चेंडू खेळत असताना धुवाधार फलंदाजी करताना 71 धावा आपल्या संघासाठी जमवल्या. आणि या खेळाडूचं कौतुक करण्यासाठी मी विनंती करतोय केतन पाटील, रिद्देश पाटील आणि उदय ठाकूर यांना विनंती करतोय की या खेळाडूला आपण कौतुक करावं. ज्या फलंदाजानं धुवाधार फलंदाजी केली त्याच्या बॅटमधून चौकार षटकारांची आतिषबाजी बघितली आपण आणि त्याच्या प्रत्येक चौकार षटकाराला फक्त गावच्याच टीमने नाही तर प्रेक्षकांनी सुद्धा दाद दिली. असा खेळाडू ठरला जातोय सबसे कातिल अविनाश पाटील ठरला जातोय. अप्रतिम अशी फलंदाजी आज त्याच्या 2 दिवस बॅटमधून अप्रतिम अशा धावा बरसत होत्या. अविनाश पाटील या खेळाडूनं चांगला असा खेळ केला आणि या खेळाडूला मात्र उत्कृष्ट फलंदाज हे बक्षीस दिलं जातं. नेहमीच विश्व टेनिस क्रिकेटमध्ये एक सिनियर खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि काय धुबाधार बॅटिंग केली अविनाश पाटीलनं आणि या खेळाडूला चांगला असं खरं तर बक्षीस दिलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेतील तर या स्पर्धेमध्ये अनेक संघांनी सहभाग घेतला पण सुपर 5 मध्ये असणाऱ्या संघांना आपण बक्षीस पात्र ते ठरलेले आहेत.
तर पंचम क्रमांक रोख रक्कम 25,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी. संघाचे नाव आहे वरद अँड विनोस्फोट दिघोडे संघ. आणि बक्षीस देण्यासाठी चमचमती ट्रॉफी 25,000 रोख रक्कम देण्यासाठी आयोजकांनी आम्हा समालोचकांचा मान दिला, त्याबद्दल त्यांचा आम्ही धन्यवाद मानतोय. या खरं तर पंचम क्रमांकाची ट्रॉफी देण्यासाठी आपण विनंती करत आहोत. याच गावातील आवाज आणि खरं तर एक लेजंड खेळाडू आमचे आपण विनंती करतोय की त्याच्या शुभ हस्ते वरद आणि विनोस्फोट दिघोडे या संघाला आपण पंचम क्रमांकाची ट्रॉफी आणि रोख रक्कम 25,000चा हे आकर्षक चषक देऊन सन्मानित करावा. अतिशय चांगला असा खरं तर संघ आज खेळताना पाहायला मिळाला. कानपोळीच्या मैदानामध्ये देखील चांगला खेळ पाहायला मिळाला, पण शेवटच्या अगदी षटकापर्यंत बामणडोंगरी संघाने मजल मारली, पण आज चांगला खेळ पाहायला मिळाला. अभिनंदन आयुष कोळी आणि संपूर्ण दिघोडी संघाचं आपण विशेष अभिनंदन करूयात. चला आपण वळतोय चतुर्थ क्रमांकाकडे. या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांक देण्यासाठी आपण विनंती करत आहोत ते श्री नकुल पोषा मात्रे तथा मयूरजी मात्रे यांना विनंती केली जाते की आपल्या शुभ हस्ते चतुर्थ क्रमांक रोख रक्कम 25,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करावं. ज्या संघाचा चांगला खेळ पाहायला मिळाला, भल्या भल्या संघांच्या विरोधात नेहमीच सातत्यानं या संघाचा बोलबाला पाहायला मिळत असतो, पण आज घरच्याच मैदानामध्ये खेळत असताना आपली चांगला ज्यांनी खेळ दाखवला असं सचिन स्मृती खंडोबाद असाही संघ ठरला या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांक. चला विनंती करतो आपण सर्व खंडोबा क्रिकेट क्लब जास्ती संघाच्या सर्व सदस्यांना त्यांच्यासोबत जॉईन होतील माणिक शेठ मात्रे तथा सरपंच साहेब आणि त्यासोबत आदित्यजी घरत देखील पाहायला मिळतात. खंडोबा क्रिकेट क्लब जास्तीची स्पर्धा आणि आज घरच्याच मैदानामध्ये चांगला खेळ पाहायला मिळाला. 3 संघांना अगदी पराभूत करून या संघांना अगदी सुपर 5 पर्यंत मजल मारली होती आणि हा संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला. अभिनंदन आपण करतोय खंडोबा क्रिकेट क्लब जास्ती संघाचं. रोख रक्कम 25,000 आणि आकर्षक ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे. एरकोट सदानंदाचा सातत्यानं खंडोबा अशी याच नावाना संघ खेळलाय. आणि चला आपण वळतोय तृतीय क्रमांक रोख रक्कम 25,000 तथा आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यासाठी तिसऱ्या क्रमांकासाठी ग्रामपंचायत सदस्य आदित्यजी घरत तथा सुनाथजी मात्रे अक्षयजी घरत यांना तिघांनाही यामुळे विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते तृतीय क्रमांकाचाही आकर्षक ट्रॉफी तथा रोख रक्कम 25,000 रुपये देऊन आपण समोरच्या संघाला सन्मानित करावा. आणि त्या संघाचं नाव आहे, ज्या संघाच्या समोर जेव्हा जेव्हा स्कायरा हे नाव आलंय तेव्हा तेव्हा आकाश शेठ पाटील या संघाचे पुरस्कार ते पाहायला मिळालेत. मामा भांजे डाबाचे ओनर आहेत आणि त्यांनी पुरस्कृत केला संघ स्कायरा 11 यंगस्टर महाळ या संघाला आपण विनंती करतो. या पण अंडर 70 ते 18 सर्व खेळाडू आहेत, पण दमदार कामगिरी पाहायला मिळाली. आणि सध्या आपण प्रयास कोळी त्याच्यासोबत घनश्यामजी पाटील यांना आपण सध्या ही ट्रॉफी घेताना पाहतोय. आणि ही ट्रॉफी देत असताना सन्माननीय अतिथी आदित्यजी घरत तथा सुनाजी मात्रे अक्षयजी घरत यांच्या शुभ हस्ते हे तृतीय क्रमांकाचं बक्षीस दिलं जाते आणि तथा रोख रक्कम 25,000चा कॅश प्राइज दिलं जातं. या स्पर्धेमधील द्वितीय क्रमांक देण्यासाठी आपण विनंती करतोय सन्माननीय खंडोबा क्रिकेट क्लब जास्ती संघाचे आधारस्तंभ म्हणून त्यांच्याकडे आम्ही पाहतो अशी माणिक शेठ मात्रे साहेबांना आपण विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांक रोख रक्कम 50,000 रुपये आणि सरपंच ट्रॉफी देऊन या संघाला सन्मानित केलं जात आहे. 1 टीम 1 ड्रीम या एका टॅगलाईन वर संपूर्ण गावाला एकत्र आणलंय. गावाची एकी क्रिकेटमध्ये सातत्यानं दाखवताना पाहायला मिळाला आणि या संघाचा नेहमी बोलबाला पाहायला मिळाला. नुकताच पाहायला गेला तर केवाळची नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये देखील क्रिस्टलची ट्रॉफी ज्यांनी उचलली आणि त्याच नावाना संघ खेळताना पाहायला मिळाला. वरद अँड स्पर्श 11 जांभूलपाडा संघ ठरलाय उपविजेता. कॉंग्रॅच्युलेशन प्रयास पाटील, अजिंक्य पाटील
आणि संपूर्ण सर्व खेळाडूंचं सोन्याचं देखील आपण अभिनंदन करतोय. एका टीम न खरं तर हा इतिहास असला. लोकसंख्येनं गाव अगदी छोटं आहे, पण सातत्यानं पाहायला गेलं तर क्रिकेटच्या पटलावर आपल्या नावाची ज्यांनी छाप सोडली आणि जांभुळवाडा गावाचं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अगदी अधिराज्य गाजवलंय असा हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. अभिनंदन सागरदादा पाटील, संपूर्ण ही कमिटी पाहायला मिळाली. द्वितीय पारितोषिक घेत असताना या स्पर्धेमधील आणखीन एक महत्वाचं बक्षीस, ज्या बक्षिसाकडं प्रचंड अगदी संपूर्ण खेळाडूंचं लक्ष देखील पाहायला मिळालं. एकूण या स्पर्धेमध्ये विचार केला तर 40 संघ खेळलेत, 40 संघ खेळताना पाहायला मिळालेत आणि जवळजवळ 440 खेळाडू खेळलेत. आणि खेळाडूंचं प्रत्येकाचं स्वप्न असतं ती अर्थातच स्वप्नातली बाईक, आणि या बाईककडे आता लक्ष दिलं जाईल. आणि ही बाईक देण्यासाठी आपण विनंती करूयात या स्पर्धेतील इलेक्ट्रिक स्कूटी आणि सन्माननीय सरपंच साहेब, हॅट्रिक सरपंच संतोषजी गरज साहेबांना आपण विनंती करतोय, तथा माणिक शेठ म्हात्रे आणि खंडोबा टीम यांना आपण विनंती करत आहोत. ही इलेक्ट्रिक स्कूटी आणि तथा आकर्षक चषक देण्यासाठी आपण समोर यायचं आहे. हॅट्रिक सरपंच संतोषजी गरज साहेब आणि तथा माणिक शेठ म्हात्रे आणि खंडोबा टीम यांना आपण इन्व्हाइट करतोय. आणि ही इलेक्ट्रिक स्कूटी त्या खेळाडूला आपण देणार आहोत. या स्पर्धेमध्ये 40 संघ खेळलेत, ज्यामध्ये 32 ग्रामीण, 40 40 8 संघ खेळलेत. आणि तथा या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने 34 बॉल मध्ये 106 धाबा, 2 अर्धशतकं, 3 षटकं हाताळलीत, 2 विकेट मिळवल्यात, 116 पॉइंट नाही, आपल्या स्वप्नातली 5वी बाईक जिंकणारा रायगडचा क्रिस गेल ठरलाय. समर्थ कडू मॅन ऑफ द सिरीज. आपल्या कारकिर्दीमध्ये वयाच्या 45व्या वर्षामध्ये देखील या खेळाडूनं 5वी बाईक जिंकलंय. आम्हा वेश्वीकरांचा मान, आम्हा वेश्वीकरांची शान आणि आम्हा वेश्वीकरांचा हा खेळाडू, या खेळाडूनं आपल्या आयुष्यातील 5वी बाईक जिंकली. आपण समर्थ सोबत देखील जॉईन होणार आहोत. 40शी ओलांडल्यानंतर थांबला नाहीये. 40शी नंतर देखील तरुणाला देखील लाजवेल अशी फिटनेस स्वतःला ठेवली. आणि सध्याच्या घडीला ज्या क्रिकेटच्या पटलावर अनेक खेळाडूंना ज्याला आदर्श मानला, ज्या खेळाडूंना विश्वजित, अभिजित, छोट्या मोठ्या अशी खेळाडू टेनिस क्रिकेटमध्ये दिलेत, आणि या खेळाडूला आपल्या स्वप्नातली 5वी बाईक मिळवताना आपण पाहू शकता. आपल्यासोबत समर्थ जॉईन होतात. वयाची 40शी ओलांडली, 45 वय आहे, 5वी बाईक मिळते. काय फिलिंग आहे समर्थ? नाही, खूप छान वाटतंय, कारण या टीम सोबत ही बाईक मिळाली हे मला खूप अभिमान वाटतंय. कारण ह्या टीमनी जे सपोर्ट आहे ना, यातले बरेच प्लेयर सपोर्टर आहेत, शेखर मुंबईकर, समीर, यांनी जो सपोर्ट केला ना, अभिमन्यू मुंबईकर, ह्या त्यांच्या जोरावर इथपर्यंत आलोय. कारण या संघाने जो, मी ॲक्च्युली म्हणजे बरेच यांच्यापासून लांब होतो, पण त्याने जो जोर लावला का तू आमच्या टीममध्ये खेळलाच पाहिजे, सुरुवात केलीच पाहिजे, त्याच्यामुळे मला नक्कीच हा त्यांचा जास्त हातभार असेल. समोर जांभूलपाडा टीम होती आणि समोर 17 धाबा त्या देखील प्रयास आणि त्यांच्या टीमने आल्या होत्या. प्रेशर काय होतं मैदानाच्या आतमध्ये फायनलच्या मॅच मध्ये? प्रेशर तर खूप होतं, कारण तो सुद्धा एक चांगला बॅट्समन आहे. मी विकेट घेण्याचाच प्रयत्न करतो. मी म्हणजे डोक्यातच होतं, जरी त्याने मला 1-2 6 मारले तरी पण विकेटच घ्यायचाच मार्ग आहे. कारण तो आऊट झाल्यानंतर त्यांच्या टीममध्ये खूप प्रेशर येणार होतं. आणि ते जसे त्याने 1 6 आणि बाउंड्री मारली, पण जशी त्याची विकेट गेली पूर्ण अख्ख्या टीमने त्याने प्रेशर घेतला. अनेक खेळाडू असे आहेत ज्यांना अजून वर्ष प्रयत्न खेळाडू करतात की बाईक जिंकायचं आहे, पण वयाशी 40शी ओलांडल्यानंतर 5 बाईक समर्थन मिळवल्यात. 40 वय झालं तर तुम्ही खेळत राहा. क्रिकेट असा खेळ आहे, संघर्षानंतर देखील 40शी ओलांडल्यानंतर 5 बाईक मिळत असतात. यंगस्टर खेळाडूंसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? नाही, चांगली मेहनत केली, तुम्ही चांगल्या स्टेजवर क्रिकेट खेळलात तर तुम्हाला सुद्धा मिळेल. फक्त एकजुटीने राहिले तरच तुमची टीम पुढे जाईल. एक चांगला असा सल्ला खरं समर्थ कडू यांनी दिला की 1 टीम 1 ड्रीम, एकत्र राहा आणि अशी अनेक बक्षिसं तुम्ही जिंका, असा चांगला असा सल्ला समर्थ कडू यांनी दिला. आणि त्यांना आपण खूप सारे अभिनंदन देऊयात. आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये 40शी ओलांडल्यानंतर 5वी बाईक जिंकणारा रायगडचा क्रिस गेल ठरला. या स्पर्धेतील मालिकावीर अभिनंदन समर्थ.
येस, हा देखील उल्लेख आम्ही सातत्यानं अनेक स्पर्धेमध्ये करतो की पहिल्यापासून जर अनेक बाईक असत्या, अनेक एवढ्या मोठ्या स्पर्धा असत्या, तर समर्थ कडूच्या दारासमोर बाईकचा शोरूमच पाहायला मिळाला असता, ज्यामध्ये अनेक असे खेळाडू देखील आहेत. आणि आपण वळूयात या स्पर्धेतील प्रथम क्रमांक, रोख रक्कम 1,00,000 रुपये, सरपंच ट्रॉफी घेण्यासाठी आणि ही देण्यासाठी विनंती केली जाते हॅट्रिक सरपंच संतोषजी गरज साहेबांना की आपल्या शुभ हस्ते प्रथम क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी, रोख रक्कम 1,00,000 रुपये ज्यांच्या वतीने दिले जाणार आहे असे हॅट्रिक सरपंच, लोकप्रिय सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आणि रोख रक्कम 1,00,000 रुपये देऊन वेशवी 40+ संघ ठरलाय चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. अभिनंदन वेशवी संघ. अगदी अंतिम रात्र देखील पाहायला मिळाली जिथे चॅम्पियन ठरला वेशवी 40+ आणि या स्पर्धेची इथून समाप्ती होताना पाहायला मिळते आणि पुढील देखील आपण स्पर्धा यामध्ये जरूर पाहायला मिळणार आहेत. पण आपण या स्पर्धेतील इथून सांगता पाहायला मिळते. आपण इथून रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.